वॉटर ड्रॉप प्रॉब्लेम्स या प्रश्नामध्ये एक नळ आहे जे की 5 मीटर वरती आहे जमिनीच्या आणि तिथून थेंब थेंब पाणी रेग्युलर इंटरवल मध्ये पडतंय. जेव्हा तिसरा थेंब हा नळाच्या बाहेर पडतोय तेव्हा पहिला थेंब हा जमिनीला टेकलेला आहे. ते विचारतायत की दुसऱ्या थेंबची ग्राउंड पासून हाईट किती आहे म्हणजे एच ची किंमत विचारतायत. तर मी असं मानतो की तो रेग्युलर इंटरवल टी सेकंद आहे. आता तू मला सांग की तिसऱ्या आणि दुसऱ्या थेंब मध्ये किती वेळाचं अंतर आहे. तुम्ही म्हणाल सर टी सेकंद. तसं दुसऱ्या आणि पहिल्यामध्ये किती वेळाचं अंतर आहे. तुम्ही म्हणाल टी सेकंद. आता सगळे थेंब रेस्ट पासून पडतायत म्हणून मी इक्वल इंटरवलचा फॉर्म्युला लावू शकतो. तो काय आहे, डिस्टन्स कव्हर्डचा रेशो असतो 1:3:5. इथे 2च आहे म्हणून 1:3 घेतला. आता टोटल डिस्टन्स किती झाला तर या दोघांची बेरीज कराल तर तो 4x आहे. पण 4x म्हणजे किती आहे, ही हाईट असायला पाहिजे 5, म्हणजे x ची किंमत आली 5/4 किंवा 1.25. पण मला विचारलंय सेकंडची हाईट, तर सेकंडची हाईट किती आहे 3x, म्हणजे इथे उत्तर यायला पाहिजे 3x म्हणजे 3 × 1.25 म्हणजे 3.75